नमस्कार मंडळी. आपण अनेकदा देवाचे नाव घेतो, जप करतो, पण आपल्या मनात एक प्रश्न नेहमी येतो की हे नाम नक्की कधीपर्यंत घ्यायचं? दिवसातून 10 मिनिटं, 1 तास, की जोपर्यंत एखादी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या प्रश्नाचे उत्तर गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून शोधणार आहोत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 3 जानेवारी. नाव कुठवर घ्यावे? महाराज म्हणतात, नाव कुठवर घ्यावे? तर जोपर्यंत आपला श्वास चालू आहे आणि जोपर्यंत आपल्याला स्वतःची स्मृती आहे तिथपर्यंत नाम घ्यावे. ज्याप्रमाणे श्वास थांबला की मृत्यू येतो, त्याचप्रमाणे नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखेच आहे. अशी भावना आपल्या मनात असायला हवी. मीपणा संपेपर्यंत नाम घेत राहावे. शेवटी आपला अहंकार किंवा मीपणा जातो आणि फक्त नाम शिल्लक उरते. एक खूप सुंदर उदाहरण यात दिलं आहे. शस्त्रक्रियेपूर्वी गुंगीचे औषध दिल्यावर डॉक्टर अंक मोजायला सांगतात. जेव्हा रुग्ण अंक मोजणं थांबवतो तेव्हा समजलं जातं की तो देहभानावर नाही. अगदी तसंच नाम घेता घेता जेव्हा मी नाम घेतोय हा विचारही विरून जातो, तोच खरा एकांत. एकांत म्हणजे केवळ एकटं बसणं नव्हे, तर एक असणाऱ्या अहंकाराचा अंत होणं. अनेक साधकांना प्रश्न पडतो की नामाची संख्या मोजावी का? ह्याचं उत्तर हो असं आहे. जर तुम्ही एखादा संकल्प केला असेल किंवा सवय लावून घ्यायची असेल तर संख्या नोंदवणं आवश्यक आहे. ह्यामुळं शिस्त लागते. पण सावधान, आजची संख्या पूर्ण झाली, आता उद्या बघू अशी वृत्ती ठेवू नका. किमान संख्या पूर्ण झाल्यावरही जमेल तेवढं नाम घेत राहण्याची सवय लावा. शेवटी महाराज एकच सांगतात, साध्या माणसाने जास्त खोलात न शिरता फक्त सांगितल्याप्रमाणे श्रद्धेनं नाम घ्यावे. ज्यांच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते. त्यामुळे नामात राहा, समाधानात राहा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. गेले 15 दिवस मी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर करत आहे. परंतु काही जणांना ते व्हिडिओ आलेले लक्षात येत नाहीत. याचं कारण हे असू शकतं की एकतर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर तुम्ही आपल्या पूजा अँड ऋधो व्लॉग या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे जे बटन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून मी व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्यावेळेला तुम्ही तो व्हिडिओ लगेचच बघू शकता. भेटूयात उद्याच्या प्रवचनात. श्रीराम जय राम जय जय राम.